तर विद्यार्थी मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे मी आलो. तर आपल्याला आज ही जी स्क्वेअर वाली ट्रिक दिसते, ही ट्रिक आपल्याला बघायची आहे. कोणताही नंबर दिला असेल आपण त्याचा स्क्वेअर इझिली काढू शकतो विदाउट मल्टिप्लिकेशन. आपण त्याच्या 2 टाइम मल्टिप्लिकेशन करा, आठवण करा, पाठांतर करायची गरज नाही. तर मित्रांनो, जर एखादा नंबर दिले असतील त्याच्यामध्ये जर युनिट प्लेसला त्याच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची स्क्वेअर कसा करायचा तो बघा. 5 चा स्क्वेअर 25. आपल्याला जनरली सर्वांना माहित आहे 5 चा स्क्वेअर 25 आहे. इथे बघा 5 चा स्क्वेअर 15 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 125. बरोबर आहे का? इथे बघा 15 चा स्क्वेअर आहे तुमचा 225. 25 चा स्क्वेअर आहे तुमचा 625. आता इकडून यायचा आहे तुमचा 1225. आता मित्रांनो, माझे पाठ आहे का? नाही. तर मग ते कसे आले ते बघा. चला तर बघू शकता तुम्ही. इथे बघा याचा नेक्स्ट नंबर 1 चा नेक्स्ट काय असतो 2. 2 into 1 225 5 चा स्क्वेअर. 2 चा नेक्स्ट नंबर 3. 3 into 2 625. याचा नेक्स्ट नंबर 4. 4 into 3 1225. 4 3 12 12 25 आला. याच्या पुढचा नंबर काय तो बघू शकता. 4 नंतर काय तो 5. 5 into 4 करा. 5 दुने 5 24 20 25. याचा नेक्स्ट नंबर बघा 6 येतो. 6 30 25. म्हणजे याच्या जो आहे तो गुणाकार करायचा, याच्या मल्टिप्लिकेशन त्याला 5 चा स्क्वेअर करायचा. सिमिलरली बघा याचा नेक्स्ट नंबर आहे 7. याचे 42. 7 7 42 42 25. याचा नंबर 8 8 56 56 25. याचा नेक्स्ट नंबर तुम्ही करा. याचा नेक्स्ट नंबर 10 हे तुम्ही करा. याचे उत्तर मला कमेंट्स करायचे आहे. याचा नेक्स्ट नंबर बघा. याचा 11 दोघांचे मल्टिप्लाय 1 10 25. तर मित्रांनो, जिथं जिथं 5 असा आला तर त्या पद्धतीने तुम्ही त्याची एकदम सिंपल ट्रिक तुम्हाला बघायला मिळाली. त्याचप्रमाणे समजा युनिट प्लेसला 0 असेल तर काय करायचं. तर बघा मित्रांनो, 5 ची ट्रिक बघितली. आता आपण बघणार आहोत 0 ची ट्रिक. जर युनिट प्लेसला 0 असेल, फक्त तुम्हाला 0 0 दिसत असेल तर काय करायचं. समजा इथं सर्व 0 आहे. आपल्याला माहिती आहे 10 चा स्क्वेअर 100. आता त्याच्यानंतर 100 आहे. 100 चा स्क्वेअर बाकी विचार करते सर मल्टिप्लाय करा. परत कमेंट्स करा. नाही माहिती 100 चा स्क्वेअर बघा. इथे मी काय केलं. इथे बघा 200 चा स्क्वेअर. हे माझे पाठ आहे का? नाही मित्रांनो, तिथे ट्रिक दिलेली बघू शकता. 1 चा स्क्वेअर 1. इथं स्क्वेअर आहे त्याच्या वर करायचे. जर स्क्वेअर असेल तर किती 0 आहे त्याचे डबल करायचे फक्त. बघा इथे 1 होते 2 0 झाले. 1 चा स्क्वेअर 1. इथे किती 0 आहेत 2 0 आहेत. त्याचे डबल केले 4 0 केले म्हणजे इथं 10,000 आला. इथे बघा 2 चा स्क्वेअर 4. इथे किती 0 आहेत 2 0 डबल केले म्हणजे तुमच्याला 40,000. इथे बघा आता त्याचप्रमाणे तुम्हाला पडून जाणार आहे मित्रांनो. तर इथं 4 चा स्क्वेअर आहे 16 आणि किती 0 आहेत 3 मग त्याचे डबल काय 1 2 3 4 5 6. तर या पद्धतीने एकदम सिंपल आपण बघू शकता त्याचे आन्सर काढू शकतो. सिमिलरली जर तुम्ही बघू शकता 15 चा स्क्वेअर आहे 225 आणि किती 0 आहेत 1 0 आहे तर डबल करा. 9 चा स्क्वेअर आहे 81 0 2 आहे डबल करा 4 0 जाते. 8 चा स्क्वेअर आहे 64 डबल करा. या पद्धतीने तुम्ही त्याचं आन्सर काढू शकतात. हे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला स्पर्धा परीक्षेसाठी खूप कामाचे आहे मित्रांनो. स्कॉलरशिप एक्झाम असेल तर बेसिक नॉलेज साठी पण हे आपल्याला लक्षात राहू द्या. हा व्हिडिओ पुन्हा बघा, दुसऱ्या मुलांना शेअर करा आणि आपण त्या ठिकाणी त्याच्या शेअर केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा पण पुन्हा बघायचा. आपले ते दुसरे विद्यार्थी मित्र असतील